तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. चला मायेच्या वीरांना, ज्यांच्यामुळे आज हा देश पाहिला. ती आई आहे भाग्यशाली, तिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या वीरांना माझे कोटी कोटी प्रणाम. आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा. अनेक थोर वीरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. शेवटी मी एवढेच म्हणेन, ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा. माणुसकी धर्म आहे देशाचा, फक्त देशासाठी. टीचर, parents and all my dear friends, my name is Nitin Shukla. Today is 15 August. At first I wish you all a very happy Independence Day. This we are celebrating Independence Day. This is very important day for all of us. We got independence on 15 August 1947 from the British rule. Greatest festival of democracy. Many freedom fighters sacrificed lives to get. Remember our brave freedom fighter. Independence teaches the power of unity. I am proud to be Indian. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. इथं जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य झाला. हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि अभिमानाचा आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस अशा थोर नेत्यांनी आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या अपार त्याग आणि बलिदानामुळे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. आदरणीय अध्यक्ष महोदय, मंच पर उपस्थित सभी मान्यवर अध्यापक तथा मेरे साथियों, आज सबके लिए सब खुशी का दिन है. दोस्तों, 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आजाद हुआ था, जिसे आजाद करने के लिए न जाने कितने कितने स्वतंत्र सैनिकों ने अपनी जान गंवा दी थी. इतना कहकर मैं मेरे 2 शब्द समाप्त करते हैं. Today celebrate Independence Day of our country. At first wish you all a very happy Independence Day. We celebrate it on 15th August every year. 15th August 1947, Indian got the freedom from British rule. Our brave kids fighters sacrificed their own lives from our freedom. We should be grateful to be heroes. Independence Day is the national festival of India. All Indians celebrate this day of hoisting the Indian flag and singing the national anthem. I am proud to be an Indian and I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. प्रतिपचंद्र लेखे वदीप विष्णुवंदिता शहासुनशेषा मुद्रा भद्राय राजते. मुद्राच्या छत्रपती शिवरायांना, मुद्राच्या रयतेच्या राजाला, जिच्या भक्तीला दोन नाही आणि शौर्याला तोड नाही. तो अथांग आहे सागरा समान, त्याचे शस्त्र म्हणजे आभार समान आभार. तो त्या मातीची शान आणि धगधगता स्वाभिमान. त्याचे काळेच आहे सह्याद्री, त्याला शंभूचा अभिमान, शंभूचा अभिमान. आज जर शिवाजी महाराज नसते तर हा पूर्ण देश नसतो, आपण सारे लोक नसतं. ते म्हणतात ना, जे फासावरती चढले ते अमर हुतात्मे झाले. इतके म्हणून मी माझे छोटेसे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Principal, teachers and my dear friends, today we are celebrating Independence Day. On 15 August 1947, India became free after many years of struggle. We thank our brave freedom fighters like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, Rani Lakshmibai and many others for their courage and sacrifice. Independence teaches you to be responsible, honest and kind citizen. We the people of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic and political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assure the dignity of the individual and integrity of the nation. Chairman, principal, teachers, parents and all dear friends. Today is 15 August and we are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is the most important in the history of India
आहे. आदरणीय व्यासपीठ येथे उपस्थित सर्व पूज्य गुरुवर्ग, माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि माझ्या तमाम देशबांधवांनो, आज आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ते जमलो आहोत. आजचा हा दिवस केवळ राष्ट्रीय सण नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याला आणि बलिदानाला श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे. मित्रांनो, ज्या सणाचा आपण अजून अनुभव घेत आहोत ते आपल्याला सहज मिळाले नाही. ब्रिटिश राजवटीच्या 200 वर्षाच्या काळात आपल्या देशाने आणि आपल्या लोकांनी अमानुष छळ सहन केला. ब्रिटिशांच्या क्रूर कृत्याच्या अनेक कथा इतिहासात ठेवलेल्या आहेत. मित्रांनो, या स्वातंत्र्य लढाईमध्ये काही अशा घटना घडल्या आहेत ज्यांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. एवढे बोलून माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रांनो, मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. उत्सव तिरंगांचा आभाळ आज सजला, उत्सव तिरंगांचा आभाळ आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला, त्यांनी भारत देश घडवला. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. याच दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तेव्हा आपली भारत माता स्वतंत्र झाली. आज आपण मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवितो, स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. शेवटी मी एवढेच म्हणेन, किती आक्रोश तो झाला, किती रक्तांच्या नद्या वाहिल्या, किती आक्रोश तो झाला, किती रक्तांच्या नद्या वाहिल्या. सडा पडल्या मृतदेहाच्या, तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्यास आला, तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्यास आला. माझ्या बालमित्रांनो, 15 ऑगस्ट बद्दल मी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या अशी माझी विनंती. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1946 रोजी इंग्रजांच्या स्वातंत्र्य झाला. हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या भारत देशासाठी प्राणांची आहुती दिली. पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला. हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि अभिमानाचा आहे. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली. या आणि बलिदानामुळे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. मंच पर उपस्थित और सभी मान्यवर अध्यापक वर्ग तथा मेरे साथियों, आज सबके लिए यह खुशी का दिन है. सभी को सुप्रभात. मेरा नाम अंकिता है और मैं 5वीं कक्षा में पढ़ती हूँ. जैसे कि हम सब जानते हैं, हम सभी इस विशेष अवसर पर इकट्ठा हुए हैं जिसे हम भारत के गणतंत्र दिवस के नाम से जानते हैं. मैं आज इस महान दिन के शुभ अवसर पर आप सभी लोगों को कुछ महत्वपूर्ण बातें बताना चाहती हूँ और आप सभी लोगों का मैं शुक्रिया करती हूँ कि आप लोगों ने मुझे यह अद्भुत अवसर दिया ताकि मैं अपने प्यारे देश के विषय में इस महान दिन पर अपने कुछ शब्द आप लोगों के समक्ष रख सकूं. हमारे भारत देश 15 अगस्त 1947 से स्वतंत्र चुका है. भारत को ब्रिटिश सरकार की हुकूमत से 15 अगस्त को आज़ादी मिली, परंतु हमारे देश का संविधान 26 जनवरी 1950 को लागू हुआ और हम उस दिन से पूर्ण रूप से आज़ादी मानते हैं. इसलिए हम अपनी आज़ादी की खुशी में प्रतिवर्ष यह उत्सव मनाते हैं. आखिर मैं इतना ही कहूँगी, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हम बुलबुले हैं इसकी, ये गुलिस्तान हमारा, ये गुलिस्तान हमारा. बैठक का प्रकार 1 से 5 तक लगातार शुरू करेंगे. शुरू कर.
आजच्या सभेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, सौभाग्यवती मनीषाताई हिले आणि व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि मित्रांनो, सर्व ग्रामस्थ मंडळी, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. 80 वर्ष पूर्ण झाले आपला भारत स्वतंत्र झाला आणि आपण सर्वजण त्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. या शाळेच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक मनापासून आभार मानतो. हा भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्या वीरांनी बलिदान दिलं, इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला भारत स्वतंत्र झाला, परंतु आपलं एक काम आहे, हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपण सुद्धा या आपल्या देशासाठी प्रत्येक आपल्या या ज्या शाळा आहेत, शाळेचे विद्यार्थी आहेत, शिक्षक वर्ग आहे किंवा केंद्र प्रमुख आहे, त्यांना आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं जे जे काही मदत कार्य लागत ते मदत करून विद्यार्थी कसे चांगले घडतील याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. गावातील उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय ग्रामस्थ, त्यानंतर आमचे मार्गदर्शक श्री विजय सोरकोले साहेब, त्यानंतर या शाळेचे मुख्याध्यापक आणि उपस्थित माझे विद्यार्थी मैत्रिणींनो, आज 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस हा फक्त एक दिवस नसून तो आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या असंख्य क्रांतीवीरांचं स्मरण करण्याचा दिवस आहे आणि त्यांच्या या बलिदानामुळेच आज आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेले आहे. ही एक आपल्यावर येऊन पडलेली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. तर यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याची आवश्यकता असते आणि तुम्ही सर्वजण ग्रामस्थ सहकार्य करत आहात हे आजच्या तुमच्या या उपस्थितीने मला दिसून येते. आणि मला अभिमान आहे की या स्वातंत्र्य दिनी आपण एक संकल्प करूया की आपल्या शाळेच्या विकासासाठी आपण शिक्षक, ग्रामस्थ, सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि विद्यार्थी मिळून प्रयत्न करूयात आणि आपल्या सुरकुलवाडी केंद्राचं नाव, त्याचप्रमाणे सुरकुलवाडी शाळेचं नाव तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये नावलौकिक मिळवूयात. अध्यक्षा, वाडा ग्रामपंचायतच्या माजी सदस्य, विद्यमान पंचायत समिती सदस्य आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनीषाताई हिले, त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र, आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यासाठी ज्या वीरांनी आपल्या परपंचावर तुळशीपत्र ठेवलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याच हुतात्म्यांच्या दृष्टीनं त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदरभाव निर्माण असणं, प्रेम असणं. थोर महात्मे जे होऊन गेलेले त्यांची चरित्र म्हणजे त्यांचं जीवन चरित्र, ते कसे जगले, त्यांनी स्वातंत्र्यासाठी काय काय केलं हे आपण अभ्यासणं आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणं किंवा त्या महात्म्यांबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा निर्माण कर किंवा त्यांची यादगार आपल्या हृदयामध्ये ठेवून आपल्यालाही आपल्या देशासाठी काहीतरी करता येईल का, या दृष्टीनं प्रत्येक नागरिकानं, प्रत्येक विद्यार्थ्याने थोडंसं आपल्या मनामध्ये विचार करणं गरजेचं आहे. महात्मे विचारवंत असं म्हणतात की स्वातंत्र्य मिळवणं सोपं होतं, स्वातंत्र्य मिळवणं सोपं होतं, परंतु हे स्वातंत्र्य टिकवणं मात्र अतिशय कठीण बाब आहे. जर आपण आज जगामध्ये जर पाहिलं तर या स्वातंत्र्याचा साम्राज्यावर होऊ लागलेला आहे. तसा साम्राज्यावर न होता प्रत्येकाला आपल्या राजघटनेने जो समानतेचा अधिकार दिलेला आहे त्याचा प्रत्येकानं वापर करावा. कधी कधी आजच्या समाजामध्ये माणसं हक्कासाठी भांडतात, माणसं काय करतात, हक्कासाठी भांडतात, परंतु हा विचार करत नाही की आपण जसं हक्कासाठी भांडतो तसं काही कर्तव्य त्याबरोबर आपल्याला पार पाडायचं असतं. मग आपण ते कर्तव्य पार पाडतो का? नाही. मग जो कर्तव्य पार पाडत नाही त्याला हक्कासाठी भांडण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं. म्हणजे प्रथम प्रत्येकानं आपलं कर्तव्य पार पाडणं, मग ते गावासाठी असेल, देशासाठी असेल किंवा कौटुंबिक असेल, प्रत्येकानं पहिलं आपलं कर्तव्य पार पाडावं, नंतर हक्कासाठी भांडणं उचित आहे.